दहीहंडीसाठी थराची मर्यादा नसावी, राज्य सरकार जाणार कोर्टात। 12 वर्षांची मुलंही दहीहंडी उत्सवात सहभागी होऊ शकतील, याबाबत राज्य सरकार सकारात्मक, आशिष शेलार यांची माहिती। डॉक्टर दाभोलकर हत्या प्रकरणातला आरोपी वीरेंद्र तावडे याला 24 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी। कोल्हापूर एसआयटीला मिळणार तावडेचा ताबा। समीर गायकवाड आणि तावडेची समोरासमोर बसून होणार चौकशी। जी दिशा सापडत नव्हती त्या दिशेला बरोबर तपास वळवण्याचं आणि तिकडे लक्ष वेधण्याचं काम माझ्याकडून केलं आहे। मी तो क्लू दिला आहे, त्यामुळे तपास योग्य दिशेला व्यवस्थित चाललेला आहे। माझ्या साक्षीमुळे दाभोलकर हत्या प्रकरणाच्या तपासाला दिशा मिळेल, दाभोलकर हत्येतल्या साक्षीदाराची माहिती। मुंबई महापालिकेत राज्य सरकारनं नियुक्त केलेल्या लेखापरीक्षकाला सत्ताधारी रुजू करून घेईनात, हा तर घोटाळे दडपण्याचा प्रयत्न, मनसेचा शिवसेनेवर आरोप। पश्चिम रेल्वेचा हलगर्जी कारभार, माहीमजवळ बॅटरी बॉक्सच चोरीला गेल्यामुळे वीज पुरवठा तासभर खंडित, ऐन गर्दीच्या वेळेला मुंबईकरांचा खोळंबा। उत्तर महाराष्ट्र वगळता संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन, हवामान विभागानं केलं जाहीर। नंदुरबार, रायगड, पुणे, मुंबईत जोरदार पाऊस। बाजार समिती आणि व्यापाऱ्यांच्या वादामध्ये कांदा उत्पादक शेतकरी संकटात, गेल्या 2 दिवसांपासून लासलगाव बाजार समितीमधले कांद्याचे लिलाव बंद। आणि कर्नाटकच्या कोंदूरमध्ये अख्खा ट्रकच पुराच्या पाण्यात गेला वाहून, ड्रायव्हर आणि क्लीनर मात्र सुदैवानं बचावले। घटनेची थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद।